नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण दोन महत्त्वाच्या अपडेट पाहणार आहोत। त्यामधील एक नवी मुंबई महानगरपालिका आणि दुसरी म्हणजे न्यूज बुलेटिन, जी की रूपांतरित फेरी आणि मेरिट लिस्टशी संदर्भात आहे। आता त्यातील पहिली म्हणजे पवित्र पोर्टलवरती ज्या विद्यार्थ्यांची निवड झाली होती त्या संदर्भात महानगरपालिकेशी संबंधित ही न्यूज आहे। तर पोर्टलवर नवी मुंबई महानगरपालिकेच्या शाळेत निवड झालेल्या नवनियुक्त जे शिक्षक आहे ते प्रतीक्षित आहेत। यात 71 उमेदवारांचे भविष्य टांगणीला लागले आहे। नियुक्ती देण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेकडून दिरंगाई होत आहे। परिणामी उमेदवार व पालक चिंतेत आहे। शिवाय उमेदवारांचा महत्त्वाचा वेळ वायाला जात आहे। इतर जिल्ह्यातील उमेदवारांना शाळा मिळून त्यांची नियुक्ती देखील झाली आहे, मात्र नवी मुंबईतील उमेदवार या नियुक्तीची वाट पाहत आहेत। आता या ठिकाणच्या पेजवरती की प्रोसिजर दिलेली आहे की पात्र उमेदवार कार्यालयात गेले होते, परंतु तिथे देखील त्यांना निराशाच आली। 75व्या अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवरती जी काही 75,000 पदभरतीची घोषणा केली होती त्याच्या अनुषंगाने शिक्षण विभागात शिक्षक पदे भरण्यासाठी अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता मापन चाचणी घेतली गेली 2022ला। त्याची 25 फेब्रुवारी 2024ला निवड यादी लागली। त्याच्यानंतर पुणे आयुक्त कार्यालयाकडनं महाराष्ट्र शिक्षण आयुक्त सूरज मांढरे सर यांनी लोकसभा निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेपूर्वी नवनियुक्त शिक्षकांना नियुक्तीपत्र देण्यासंदर्भात त्या आस्थापनेला कार्यवाही करण्यासाठी सूचना देखील केल्या गेल्या होत्या। मात्र तरी देखील नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात 20 मे 2024 रोजी निवडणूक प्रक्रिया पार पडून देखील शिक्षक पदभरतीची कोणतीही कार्यवाही केली गेली नाही। कारण प्रत्येक वेळेस बऱ्याचदा आता निवडणूक असेल तर आचारसंहिता यामुळे बाकीच्या गोष्टी बंद होतात, परंतु वारंवार शिक्षण विभागाने त्यांची परवानगी घेऊन सुद्धा आता या ठिकाणी या विद्यार्थ्यांना नियुक्ती भेटलेली नाही। तर यामध्ये 24 मे 2024 पासनं कोकण शिक्षक पदवीधर निवडणुकीची आचारसंहिता लागल्याने पुन्हा एकदा प्रक्रिया जैसे थी अशी परिस्थिती उद्भवली। मात्र 10 जून 2024 रोजी पवित्र पोर्टलच्या अधिकृत वेबसाईटवर कोकण शिक्षक पदवीधर आचारसंहितेमध्ये पुन्हा एकदा निवडणूक आयोगाने शिक्षक भरती प्रक्रियेची कार्यवाही करण्याबाबत परवानगी दिल्याचे प्रसिद्धीपत्रक प्रसिद्ध करण्यात आले। 11 जून 2024 रोजी पुणे आयुक्त कार्यालयाकडून अधिकृत पत्र देखील देण्यात आलं। आता यानंतर 12 जून रोजी काही उमेदवारांनी शिक्षण विभागाला भेट दिली। 18 जून रोजी आयुक्त 18 जूनला येथील तुमची प्रक्रिया सुरू होईल असं सांगण्यात आलं। त्या अनुषंगाने मंगळवारी कागदपत्र पडताळणी झालेले सर्व पात्र 71 उमेदवार महानगरपालिकेमध्ये उपस्थित होते, मात्र तिथेही त्यांची निराशाच झालेली आहे। कारण आधी घोषणा झाली 75,000ची, नंतर त्याच्या अंतर्गत शिक्षक भरती ही एक सरळ सेवा पदभरती आहे। मग त्यासाठी नोटिफिकेशन आलं, एक्झाम झाली, निवड यादी झाली, जे अडथळे येत होते त्यावरती प्रसिद्धीपत्रक न्यूज बुलेटिनच्या माध्यमातून प्रसिद्ध झाले, त्याची परवानगी घेण्यात आली। आदर्श आचारसंहितेतून ही शिक्षक भरती पुढे चालू राहावी, कोर्टाच्या केसेस ह्या सगळ्यातून शिक्षक भरती पुढे चालू राहिली। परंतु मेन ज्या ठिकाणी नियुक्ती हवी आहे त्या ठिकाणी मात्र विद्यार्थ्यांना पुन्हा त्यांच्या हाती निराशाच या ठिकाणी येत आहे। आता सगळ्या गोष्टी झाल्यात, उमेदवार त्या ठिकाणी उपस्थित होते तरी देखील त्यांच्या हाती काहीही लागलेलं नाही। शिक्षण आयुक्तालय पुणे यांच्याकडून 11 जून रोजी कोकण पदवीधर निवडणूक आचारसंहिते कालावधीमध्ये शिक्षक भरती प्रक्रिया सुरू ठेवण्याबाबत निवडणूक आयोगाने दिलेल्या परवानगीबाबतच्या संदर्भात सहित पत्र सर्व महानगरपालिका आयुक्त शिक्षणाधिकारी यांना देण्यात आलं। ते देखील आपण चॅनलवरती टाकलं होतं। त्या पत्रातील आचारसंहितेचे उल्लंघन होणार नाही याची खबरदारी घेऊन भरती प्रक्रिया पुढे सुरू ठेवण्यास मान्यता दिली। पण या मुद्द्यावरून शिक्षण विभागात संभ्रम अवस्था असल्याचं निदर्शनास आलेलं आहे। आता यानंतर शिक्षण आयुक्त यांची काही उमेदवारांनी भेट घेतली असता वरील मुद्द्यावरून आम्ही नियुक्ती आचारसंहिता कालावधीत देऊ शकत नाही असं स्पष्ट सांगण्यात आलं आणि त्यामुळे उमेदवारांमध्ये कमालीची निराशा निर्माण झाली। याबाबत शिक्षण आयुक्तालय पुणे यांच्याकडून या मुद्द्याचे स्पष्टीकरण देऊन आम्हाला नियुक्ती द्यावी असे उमेदवारांचे म्हणणे आहे। आता पुढील आचारसंहिता 25 जून पासून लागण्याची शक्यता आहे, कारण या ठिकाणी निवडणुकीची ही जी आचारसंहिता आहे ही 25 जून पासून लागण्याची शक्यता आहे असं प्रसिद्धीपत्रक देखील प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे। आणि जे इलेक्शन कमिशन आहे त्यांचं देखील आपण प्रसिद्धीपत्रक बघितलं, त्यात देखील स्पष्ट उल्लेख केलेला आहे कोणत्या तारखेपासून आचारसंहिता चालू होईल।
आता 25 तारखेपासून म्हणजेच आता 25 जूनपासून, आज 21 तारीख आहे आणि 25 जूनपासून जर आचारसंहिता चालू होणार असेल तर साहजिकच आहे की ज्या विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे त्यांना 25 जूनच्या आधी नियुक्ती देणं हे गरजेचं आहे. आता या सगळ्यामध्ये जे काय आहे नवी मुंबई महानगरपालिका मागे आहे आणि ती कशी, तर नवीन शैक्षणिक वर्ष आपलं 15 जून पासून सुरू होतं. महाराष्ट्रात जवळजवळ सर्व जिल्हा परिषदांमध्ये किंवा महानगरपालिका असेल नगरपालिकांमध्ये शिक्षक भरती प्रक्रिया पूर्ण झाली असून त्या आस्थापनांमध्ये नवनियुक्त शिक्षक शाळेवर, काही शाळांवर शिक्षक रुजू झालेत, काहींची प्रोसिजर अर्धी राहिली होती, काहींची ज्या ठिकाणी प्रोसिजर आली होती तर त्या ठिकाणी ती स्टॉप झाली होती जेव्हा आचारसंहिता चालू झाली. परंतु त्यानंतर आयोगाने परवानगी दिल्याच्या नंतर मात्र ही प्रोसिजर पुढे सरकली. याशिवाय काही आस्थापनांमध्ये आचारसंहिता पूर्वीच भरतीची प्रक्रिया ही पूर्ण झाली होती आणि त्या ठिकाणी शिक्षक रुजू देखील झाले होते. आचारसंहितेपूर्वीच होतं, त्यामुळे अशा शिक्षकांना आता हा 3 महिन्यांचा कालावधी त्यांचा जवळपास पूर्ण होत आहे. मग या सर्व परिस्थितीमध्ये जर अग्रेसर असणारी नवी मुंबई महानगरपालिका शिक्षक भरतीमध्ये मागे कशी राहिली हा प्रश्न मात्र सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी भेडसावत आहे. झाले त्यांचे 3 महिने पूर्ण होणार आणि हे जे विद्यार्थी आहेत यांचे 3 महिने हे मागे राहणार, म्हणजे याचा सेवा कालावधीवरती निश्चितच परिणाम होणार, कारण 3 महिन्यांचा फरक. आता यामध्ये देखील ह्या विद्यार्थ्यांना कधी जॉईनिंग लेटर भेटतं, हे कामावर कधी रुजू होतात त्यावरती डिपेंड असणार, म्हणजे तेवढे महिने या विद्यार्थ्यांचे अजून वयाला जातात. त्यामुळे आता बघा 25 तारखेपासून तर आचारसंहिता पुन्हा सुरू होईल आणि त्याआधी आता जी काही कन्व्हर्टेड राऊंडची लिस्ट असेल ती देखील लागणं गरजेचं आहे. आता त्या लिस्टसाठी बघा आज 21 तारीख आहे आणि 21 आणि 25 मध्ये 4च दिवस बाकी आहेत. आता ह्या 2 दिवसामध्ये ही लिस्ट लागणं गरजेचं आहे किंवा अपेक्षित आहे की ही लिस्ट लागेल. आता या बुलेटिनमधनं जो मोजके मुद्दे आहेत ते आपण अतिशय कमी याच्यात बघूया. पहिला मुद्दा होता बघा 7 तारखेला ज्या काही माजी सैनिकांच्या समांतर आरक्षणाच्या जागा होत्या त्या कन्व्हर्टेड करून प्रसिद्ध करण्याची मान्यता या ठिकाणी मिळाली होती. आता 10 तारखेला यामध्ये हा संबंधित प्रस्ताव कार्यवाही करण्यासाठी पाठवण्यात आला आणि 14 तारखेपासून पुढील कार्यवाही म्हणजेच जे शहीद सैनिक आहेत किंवा सैनिक आहेत तर यांचे जे पाल्य असतील तर त्यांची माहिती या ठिकाणी मागवण्यात आली. आता दुसऱ्या मुद्द्यात सांगितलेलं आहे की 14 तारखेलाचं जे पत्र आहे यामधून भूकंपग्रस्त आणि समांतर आरक्षणाची उर्वरित पदे जी आहे ती प्रक्रिया गुणवत्तेनुसार आरक्षण निहाय पात्र उमेदवार उपलब्ध आहेत किंवा नाही याची खात्री करून घ्यायची आणि त्यातील ज्या 10% जागा आहेत त्या राखीव ठेवून उर्वरित प्रकल्पग्रस्त व समांतर आरक्षणातील उमेदवार उपलब्ध होतात की नाही ते बघायचं, होत असेल तर घ्यायचं आणि होत नसेल तर ते सामाजिक प्रवर्गामध्ये अन्य उमेदवारांमधून गुणवत्तेनुसार भरण्याचे निर्देश या पत्रामध्ये देण्यात आलेले आहेत. यामध्ये परवानगी मागितलेली आहे, आदेश देण्यात आलेले आहे किंवा पुढील प्रक्रिया चालू आहे या बाकीच्या गोष्टी या न्यूज बुलेटिन मध्ये आहे. आता यानंतरची जे न्यूज बुलेटिन आहेत ते आपण पाहूया. यानंतर या ठिकाणी लगेचच दुसऱ्या दिवशी 18 तारखेला ही न्यूज बुलेटिन आली. आता ही जी रूपांतरित यादी आहे ती कशी लावणार त्याचं स्पष्टीकरण पहिल्या मुद्द्यात दिलेले आहे की समांतर आरक्षणाबाबत शासनाच्या प्रचलित तरतुदीनुसार माजी सैनिक, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त इत्यादी आरक्षणातील रिक्त राहिलेल्या जागा त्या सामाजिक प्रवर्गातील सर्वसाधारणमध्ये समांतर आरक्षणाशिवाय गुणवत्तेनुसार रूपांतरित करून भरण्यात तरतूद आहे. साधा आहे समांतर. याची जी कन्वर्ट कशा होतात तर समजा एखादा ओबीसीचा कॅन्डिडेट असेल तर ओबीसी मध्ये बाकीचे आरक्षण असतात ना, जे 30% आरक्षण आहे, माजी सैनिक आहे, भूकंपग्रस्त आहे, प्रकल्पग्रस्त आहे, खेळाडू असतात. मग ह्या आरक्षणातील आरक्षण असतं. मग असे उमेदवार जर उपलब्ध झाले नाही तर ह्या ज्या जागा आहेत त्या 10% राखीव ठेवून नंतर बाकीच्या जागा ह्या त्यांच्या जनरल कॅटेगरी, जनरल म्हणजेच ओबीसी जी आरक्षणातील आरक्षण असतं त्या जागा भरल्या गेल्या नाही तर त्यांच्या जनरलला म्हणजेच ओबीसीला त्या जागा कन्वर्ट होऊन येतात. आता ह्या सर्व गोष्टींसाठी एनओसी गरजेची असते, म्हणजेच ना हरकत प्रमाणपत्राची गरज असते. तर या ना हरकत प्रमाणपत्राची देखील डिमांड केलेली आहे. माजी सैनिक समांतर आरक्षणातील रूपांतरित करावयाच्या जागांसाठी सैनिक कल्याण बोर्डकडे दिनांक 18/6 रोजी आयुक्तालयातील संबंधित उपसंचालक यांनी ना हरकत प्रमाणपत्राचा पाठपुरावा करण्यासाठी भेट दिली. तसेच आयुक्त शिक्षण यांनी देखील संचालक सैनिक कल्याण बोर्ड यांच्याशी आज चर्चा केली.
आता यातून सर्व जिल्ह्यांची माहिती प्राप्त करून घेण्यासाठी 21 तारीख ही अंतिम मुदत या ठिकाणी देण्यात आलेली आहे. म्हणजे आज 21 तारीख आहे आणि आज ही अंतिम मुदत आहे. शासनपत्र दिनांक 14 तारखेला जे प्रसिद्धी पत्रक काढलं होतं ते भूकंपग्रस्त उमेदवारांबाबत पोर्टलवरील अंतर्गत कार्यवाही तपासून पूर्ण झालेली आहे. ही रूपांतरण फेरी घेत असताना सर्व तांत्रिक बाबी कायदेशीर तरतुदींची पूर्तता करणे अनिवार्य असते. त्यामुळे शासनाने देखील शासन स्तरावरील अन्य विभागांशी समन्वय करून या संदर्भात आदेश दिनांक 7 जून रोजी आणि 14 जून रोजी निर्गमित केले. तसे आदेश निर्गमित झाल्यानंतर क्षेत्रीय स्तरावरील कार्यवाही या आदेशातील निर्देशानुसार तातडीने सुरू करण्यात आली आहे. संदर्भात दैनंदिन पाठपुरावाही करण्यात येत आहे. आता यामध्ये बाकी काय आहे, खालून 2 नंबरची लाईन जास्त महत्त्वाची आहे. संबंधित विभागाचे अभिप्राय प्राप्त होताच यादी जाहीर करण्याची कार्यवाही या ठिकाणी करण्याची तजवीज ठेवलेली आहे. म्हणजेच अहवाल एकदा प्राप्त झाला म्हणजेच NOC झाली की या ठिकाणी यादी जाहीर करण्यात येईल. म्हणजेच 21 तारीख ही शेवटची तारीख आहे. या ठिकाणी 25 तारखेपासून पुन्हा आचारसंहिता सुरू होतात. आता हे 2 दिवस खूप महत्त्वाचे आहेत. 21च्या नंतरचे आता 22, 23 आणि 24 ह्या 3 दिवसांमध्ये निश्चितच काही ना काही आउटपुट नक्कीच मिळेल.